हाय हॅलो नमस्कार. आज आमच्याकडे विदर्भ स्पेशल वांग्याची भाजी आणि पानग्याचा मेनू होता. त्यामुळे आई आज लवकर लवकर उठल्या आणि स्वयंपाकाला लागल्या. पण काय करणार, सकाळी 6 वाजतापासूनच लाईन गेली होती. आईने आणि मी पटापट पानगे बनवायला घेतले आणि याला आम्हाला बाहेर शेकायला पण न्यायचे होते. कारण हे पानगे गौराईवर शेकत असते. आधीच खूप जास्त ऊन आहे, त्यानंतर याचा पण खूप जास्त धुपट आणि गरमावट होत होते. त्यामुळे आम्ही पटापट सकाळीलाच थोडं लवकर उठून आम्ही आधी तर पानगेच बनवून घेतले आणि इकडे आमचे पानगे पण रेडी झाले होते. इकडे मी पटकन वांगे वगैरे चिरून घेतले आणि एका साईडला वरण भाताचा कुकर पण लावून घेतला. आईने इकडे भाजी पण फोडणी घातली आणि आमचा स्वयंपाक पण झाला होता. आता अधिक मासानिमित्त ताई पण इकडे बाबूला दान करणार होतं. त्यामुळेच त्या त्यांचं आणलेलं पूर्ण बाबूचे गिफ्ट्स वगैरे काढून घेतले आणि इकडे बाबू पण छान रेडी होऊन पाटावर जाऊन बसला. त्याला असं झालं होतं की आतू माझे कधी पाय धुते आणि कधी नाही. आतून इकडे छान पाय धुतले, टिका लावला आणि ओवाळून पण घेतला आणि पाटावर शांततेत बसण्याचं रिझन म्हणजे आतूने आणलेले गिफ्ट्स. आणि आतून जसे पण आम्हाला गिफ्ट्स द्यायला घेतले तसं आम्ही ते आधी बॅगच उचलून घेतली. आम्हाला कपडे वगैरे काहीच नको होतं, फक्त ही बॅगच हवी होती. याच्याकडे बघून तर मला खूप जास्त हसू पण येत होतं की हा एवढा शांत कसा काय बसला त्या पाटावर. नंतर आतूनी पाय लागले तर आम्ही पण त्या गिफ्ट्सच्या आधी पाय लागून घेतले. त्यानंतर आतूला जोरदार आम्ही आणि आता सकाळपासून आम्ही ते बॅग घेऊनच फिरत आहे, कारण आम्हाला ती बॅग अजिबातच काढायची नाही आहे. आणि जेवणामध्ये माझे फेवरेट पानगे होते, त्यामुळे माझं पोट तर एकदम ओव्हरफ्लोच होऊन गेलं होतं. आणि आजी शांततेत झोपले हे काही माझ्या बाळाला बघवलं गेलं नाही, त्यामुळेच आम्ही बेडवर आजीला त्रास द्यायला गेलो. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. माझी व्हिडिओ आवडत असल्यास फॉलो करायला विसरू नका. बाय.